हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द फडतरे कोचिंग क्लासेस. आजच्या लेक्चरमध्ये आपण क्लास 12 फिजिक्स चॅप्टर नंबर 1 रोटेशनल डायनामिक्स हा चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आज आपण या रोटेशनल डायनामिक्स चॅप्टरमध्ये ज्या ज्या बेसिक्स कन्सेप्ट आपल्याला गरजेचे आहेत त्या आपण डिस्कस करणार आहोत. तर आता आपण जास्त वेळ वाया न घालवता आपण हा चॅप्टर स्टार्ट करूया. बघा, जसं की चॅप्टरचं नाव रोटेशनल डायनामिक्स आहे. हा क्लास 12च्या यावर्षी जो काही नवीन सिलेबस चेंज झालेला आहे त्याच्यामध्ये हा नवीन चॅप्टर इंट्रोड्यूस केलेला आहे. ॲक्च्युली हा नवीन चॅप्टर इंट्रोड्यूस केलेला नसून हा जो काही चॅप्टर टाकलेला आहे हा दोन चॅप्टरचे जे काही ओल्ड सिलेबसमध्ये जे जुने दोन चॅप्टर होते त्यांचं कॉम्बिनेशन करून हा चॅप्टर बनवलेला आहे. मग आता ते कोणते दोन चॅप्टर होते ओल्ड सिलेबसमध्ये? ओल्ड सिलेबसमध्ये ते दोन चॅप्टर होते. फर्स्ट दॅट इज सर्क्युलर मोशन आणि सेकंड जो होता प्लस रोटेशनल मोशन. हे दोन चॅप्टर वेगवेगळे सेपरेट दोन चॅप्टर हे ओल्ड सिलेबसमध्ये होते आणि आता या दोन चॅप्टर्सचं मिळून कॉम्बिनेशन करून या नवीन सिलेबसमध्ये न्यू सिलेबसमध्ये रोटेशनल डायनामिक्स म्हणून तुम्हाला एक चॅप्टर आहे. आता चॅप्टरची डिफिकल्टी लेवल जर आपण पाहिली तर थोडासा इझी टू मॉडरेट लेवलची डिफिकल्टी आहे. म्हणजे काही बऱ्याचशा कन्सेप्ट ह्या इझी आहे तर काही कन्सेप्ट ह्या मॉडरेट डिफिकल्टी लेवलच्या आहे. मॉडरेट म्हणजे मीडियम डिफिकल्टी, एकदम डिफिकल्ट सुद्धा नाही. त्यामुळे हा चॅप्टर तसा समजायला तसा इझी आहे. त्यामुळं तुम्ही केअरफुली याच्या कन्सेप्ट व्यवस्थित पहा. ठीक आहे, आता आपण चालू करूया चॅप्टरच्या इंट्रोडक्शन पासून. चॅप्टरच्या इंट्रोडक्शन मध्ये आज आपण फक्त बेसिक कन्सेप्ट म्हणणार आहे ज्या ऑलरेडी आपण क्लास 10 आणि क्लास 11 मध्ये आपण स्टडी केलेले आहे. त्याच बेसिक कन्सेप्ट आपण आज एकदा त्याला रिवाइज करणार आहे किंवा ज्यांना त्या कन्सेप्ट त्यावेळेस व्यवस्थित कळाल्या नाही त्यांच्यासाठी सुद्धा आज आपण ते बेसिक क्लिअर करणार आहे. ठीक आहे, तर आता चॅप्टरचं नाव काय आहे? रोटेशनल डायनामिक्स. आता रोटेशनल या वर्डकडे आपण नंतर नाही येऊया, पहिल्यांदा डायनामिक्स म्हणजे काय हे पाहूया. डायनामिक्स जसं की 11th स्टँडर्ड मध्ये आपण पाहिलं होतं की मेकॅनिक्स म्हणून एक फिजिक्सची एक ब्रांच आहे. मेकॅनिक्स इज द ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द मोशन, स्टडी ऑफ मोशन. म्हणजे मेकॅनिक्स आपल्याला माहिती आहे फिजिक्सच्या भरपूर साऱ्या ब्रांचेस आहेत. ऑप्टिक्स, त्यानंतर ॲकॉस्टिक्स, मेकॅनिक्स, थर्मल, अशा भरपूर साऱ्या फिजिक्सच्या ब्रांचेस आहेत. त्यातली मेकॅनिक्स ही एक ब्रांच आहे. मेकॅनिक्स. ओके, आता या मेकॅनिक्सचे दोन पार्ट्स पडतात. मेकॅनिक्स म्हणजे काय रे? मेकॅनिक्स इज द ब्रांच ऑफ फिजिक्स which deals with motion, the study of motion, deals with the motion of objects. ठीक आहे, आता या मेकॅनिक्सचे दोन सब ब्रांचेस पडतात. त्या दोन ब्रांचेस कोणत्या? तर त्यातली पहिली ब्रांच that is statics and second kinetics. ठीक आहे, आता स्टॅटिक्स ही जी काही स्टॅटिक्स ब्रांच आहे याच्यामध्ये काय कशाचा स्टडी केला जातो? तर स्टॅटिक्स मध्ये जे काय ऑब्जेक्ट्स हे रेस्ट कंडिशनमध्ये किंवा इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये असतात त्या सर्व ऑब्जेक्ट्सचा स्टडी हा स्टॅटिक्स या ब्रांचमध्ये केला जातो, जी की मेकॅनिक्सची सब ब्रांच आहे. मग स्टॅटिक्समध्ये कोणत्या ऑब्जेक्ट्सचा स्टडी केला जातो? रेस्ट, जे ऑब्जेक्ट्स रेस्टमध्ये और इक्विलिब्रियम मध्ये. आता याचं मी थोडंसं एक्सप्लेनेशन देईल तुम्हाला. रेस्ट आणि इक्विलिब्रियम म्हणजे काय? सपोज हा चॉक आहे, समजा हा एक ऑब्जेक्ट आहे. हा डस्टर म्हणजे एक ऑब्जेक्ट कन्सिडर करू आणि मी हा हातावरती असा ठेवलेला आहे. तर आता हा ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे का नाही? पण या ऑब्जेक्टला मी असं वरती पकडला आहे पण तो म्हणजे तो जायला कुठं पाहिजे रे? खाली. पण आता हा ऑब्जेक्ट रेस्टमध्ये आहे तर या रेस्टमधल्या ऑब्जेक्टचा जो काय स्टडी आहे तो आपण स्टॅटिकमध्ये करणार. आता इक्विलिब्रियम म्हणजेच काय? जो ऑब्जेक्ट रेस्टमध्ये असतो
तो ऑब्विसली इक्विलिब्रियम मध्येच असतो, हे लक्षात घ्या. मग ते कसं इक्विलिब्रियम कसं साध्य केलं जातं तर ते पाहून घ्या. हा आता डस्टर इथं ठेवलाय माझ्या हातावरती. आता हा डस्टर ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं हा खाली पडायला पाहिजे, पण तो खाली पडतोय का? नाही पडत आहे. का नाही पडत आहे? तर याच्या खालून मी काय लावलेला आहे? सपोर्ट लावलेला आहे. सपोर्ट कशाचा आहे? माझ्या हाताचा सपोर्ट आहे. मग जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा डाऊनवर्ड डायरेक्शनला ऍक्ट होतोय त्या ऑब्जेक्टचा, जो अर्थच्या ग्रॅव्हिटीमुळं या ऑब्जेक्टवरती अप्लाय होतोय. आणि त्याबरोबर तेवढ्याच मॅग्निट्यूडचा ऑपोजिट डायरेक्शननी माझा हात या ऑब्जेक्टवरती अपवर्ड डायरेक्शननी फोर्स लावतोय. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स या ऑब्जेक्टवरती, समजा हा जो डस्टर हा ऑब्जेक्ट आहे याच्यावरती हा खालच्या डायरेक्शननी अपवर्ड ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होतोय. समजा हा काहीतरी x न्यूटनचा आहे आणि याला इक्विलिब्रियम या फोर्सला बॅलन्स कोण करतोय? माझा हात करतोय. हात अपवर्ड डायरेक्शनला तेवढ्याच मॅग्निट्यूडचा फोर्स काय करतोय? अपवर्ड डायरेक्शनला लावतोय. x न्यूटन मॅग्निट्यूडचा. म्हणजे ते x न्यूटन हा x न्यूटन डाऊनवर्ड हा x न्यूटन अपवर्ड, हे दोन्ही फोर्स कॅन्सल होतात आणि हा ऑब्जेक्ट काय होतोय? रेस्ट मध्ये होतोय. रेस्ट इन पीस नाही, रेस्ट मध्ये. रेस्ट म्हणजे स्टेबल, एका जागेवर. आले तुमच्या लक्षामध्ये? मग अशा पद्धतीने याला बोलतो आपण इक्विलिब्रियम. मग असे जे काही इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये किंवा रेस्ट कंडिशन मध्ये जे काही ऑब्जेक्ट असतात त्यांचा जो काय स्टडी केला जातो तो या स्टॅटिक्स ब्रांच मध्ये केला जातो. मग आता कायनेटिक्स मध्ये कोणत्या ऑब्जेक्टचा स्टडी केला जातो? तर स्टॅटिक्स मध्ये जे ऑब्जेक्ट्स रेस्ट किंवा इक्विलिब्रियम मध्ये असतात त्यांचा स्टडी जर स्टॅटिक्स मध्ये केला जातो तर ऑब्विसली जे मूव्हिंग ऑब्जेक्ट असतात किंवा जे मोशन मध्ये ऑब्जेक्ट्स आहेत त्यांचा स्टडी कशामध्ये करणार आपण? कायनेटिक्स मध्ये. तर म्हणजे कायनेटिक्स मध्ये कशाचा स्टडी केला जातो? ऑब्जेक्ट्स इन मोशन, ऑब्जेक्ट्स इन मोशन किंवा मूव्हिंग मोशन यांचा स्टडी कशात करतो आपण? कायनेटिक्स मध्ये. आता ही जी काय कायनेटिक्स सब ब्रांच आहे मेकॅनिक्स, त्याच्या अगेन दोन सब ब्रांचेस पडतात. त्यातली पहिली कायनेमॅटिक्स. त्यातलं पहिलं कोणतं रे? कायनेमॅटिक्स. आणि सेकंड कायनेटिक्सची सेकंड सब ब्रांच विच इज डायनामिक्स. आता बघा आपल्या चॅप्टरच्या नावाकडे आपण हळूहळू चाललोय. कायनेमॅटिक्स अँड डायनामिक्स. आता कायनेमॅटिक्स म्हणजे काय? डायनामिक्स म्हणजे काय? कायनेटिक्स मध्ये सगळ्यात मोशन मध्ये जे काय ऑब्जेक्ट्स आहेत त्यांचा स्टडी केला जातो. मग त्याच्या सब ब्रांच मध्ये कायनेमॅटिक्स मध्ये कशाचा स्टडी केला जातो? डायनामिक्स म्हणजे काय हे आता आपल्याला समजून घ्यायचं. तर व्यवस्थित समजून घ्या. कायनेमॅटिक्स म्हणजे काय? आता आपण फक्त हा पार्ट पाहणार आहे, म्हणजे जे ऑब्जेक्ट मोशन मध्ये त्यांचा स्टडी करणार आहे. रेस्ट मध्ये ऑब्जेक्ट बद्दल डिस्कस करतोय का आता? नाही. म्हणजे एक तुमच्या डोक्यामध्ये परफेक्ट फिट करून ठेवा की आपण जे काय ऑब्जेक्ट मोशन मध्ये जे मूव्हिंग आहेत त्यांचा या ठिकाणी डिस्कस या ठिकाणी त्यांच्याबद्दल आपण डिस्कस करू. माझा इकडे लक्ष द्या. कायनेमॅटिक्स मध्ये आपण काय करतो आणि डायनामिक्स मध्ये काय करतो? तर पहिल्यांदा कायनेमॅटिक्स सांगतो मी तुम्हाला. समजा हा डस्टर आहे, समजा हा एक ऑब्जेक्ट आहे आणि हा असं मूव्हिंग आहे. आता जो ऑब्जेक्ट मूव्हिंग मध्ये असतो म्हणजे मोशन मध्ये असतो त्याला स्पीड असतं किंवा त्याला वेलोसिटी असते. या ऑब्जेक्टला वेलोसिटी आहे बरोबर, ह्याला त्याचं मास आहे काहीतरी बरोबर. या ऑब्जेक्टला त्याचं स्वतःचं काहीतरी मास असणार आहे. तो मूव्हिंग मोशन मध्ये म्हणजे त्याला काहीतरी वेलोसिटी आहे. वेलोसिटी आहे म्हणजे त्याच्याकडे काही ना काहीतरी ऍक्सेलरेशन असणार आहे, काही ना काहीतरी. म्हणजे जर हा कॉन्स्टंट वेलोसिटी मध्ये जात असेल तर त्याच्याकडे झिरो ऍक्सेलरेशन असणार आहे. ऍक्सेलरेशनचा एक टाइप आहे झिरो ऍक्सेलरेशन. म्हणजे हा किंवा जर वेलोसिटी चेंज होत असेल तर त्याच्याकडे ऑब्विसली काही ना काहीतरी ऍक्सेलरेशन आहे. म्हणजे वेलोसिटी आहे, ऍक्सेलरेशन आहे. परत हा या पोझिशन मधून या पोझिशन पर्यंत जातोय म्हणजे इथून ते इथपर्यंत काही ना काहीतरी या ऑब्जेक्टची काय झालेली आहे? डिस्प्लेसमेंट झालेली आहे बरोबर. म्हणजे आता हे जे काही कन्सेप्ट मी आता बोलल्या, या ऑब्जेक्ट काय काय आहे? त्याचं मास आहे, त्याला मोशन मध्ये म्हणजे त्याच्याकडे त्याची वेलोसिटी आहे, त्याच्याकडे काही ना काहीतरी ऍक्सेलरेशन आहे आणि काही ना काहीतरी त्याचं काय होतंय? डिस्प्लेसमेंट होते. या सगळ्या कन्सेप्ट ज्या ऑब्जेक्ट्सच्या रिलेटेड आहे
त्यांचा सगळ्यांचा स्टडी हा कायनेमॅटिक्स मध्ये केला जातो. आता ते कोणत्या कोणत्या कन्सेप्ट आहेत? डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट, क्लास 9 चा चॅप्टर आहे, टॉपिक आहे डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी अँड डिस्टन्स इज अ स्केलर क्वांटिटी. कायनेमॅटिक्स मध्ये डिस्प्लेसमेंटचा स्टडी करतो आपण, त्या ऑब्जेक्टच्या व्हेलॉसिटीचा, नंतर त्या ऑब्जेक्टच्या ऍक्सेलरेशनचा किंवा त्या ऑब्जेक्टच्या मासचा पण स्टडी करतो आपण कायनेमॅटिक्स मध्ये. ठीक आहे, आता या 4 क्वांटिटींचा स्टडी करतो आपण कायनेमॅटिक्स मध्ये. पण कायनेमॅटिक्स मध्ये आपण फक्त डिस्प्लेसमेंट म्हणजे त्या डिस्प्लेसमेंटचा स्टडी करतो. ती डिस्प्लेसमेंटचं कॉज काय, त्याचा रिझन काय, ती डिस्प्लेसमेंट होण्यामागं रिझन काय याचा स्टडी आपण कायनेमॅटिक्स मध्ये करत नाही. त्याच्या मागचं कारण, समजा वेलोसिटी, या ऑब्जेक्टला 50 वेलोसिटी, समजा 50 मीटर पर सेकंड वेलोसिटी, तर ही वेलोसिटी कशामुळे आली, कुणी दिली, कशामुळे याला मोशन गेन झाली, या रिझनचा आपण कायनेमॅटिक्स मध्ये अभ्यास करत नाही किंवा स्टडी करत नाही. आपण फक्त त्या क्वांटिटीचा डिस्प्लेसमेंट आहे, मग त्या डिस्प्लेसमेंटचे फॉर्म्युले किंवा काहीतरी डेरिव्हेशन्स असतील त्यांचा स्टडी आपण कायनेमॅटिक्स मध्ये करतो. मग आता याच्या पाठीमागे मग डिस्प्लेसमेंटचं कॉज, वेलोसिटीचं कॉज, ऍक्सेलरेशनचं कॉज, मासचं कॉज. मासचं कॉज म्हणजे माझ्यापेक्षा मास हे तर प्रत्येक ऑब्जेक्टला असतंच. आपण डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी, ऍक्सेलरेशन यांचं जे काय रिझन आहे याचा स्टडी आपण या डायनामिक्स ब्रांच मध्ये करतो. म्हणजे डायनामिक्स इज द ब्रांच ऑफ द फिजिक्स which deals with the causes of kinematics. कॉजेस ऑफ कायनेमॅटिक्स मध्ये ज्या ज्या काही क्वांटिटीज आहेत त्या सगळ्यांचं जे काही कॉज आहे याच्याबद्दल आपण कशामध्ये डिस्कस करणार आहे, डायनामिक्स मध्ये. मग आता मला सांगा की ते कॉज कोणते कोणते असणार, तर ते कॉज एकच कॉज असणार जो मेजरली इफेक्टिव्ह असणार. मेजरली इफेक्टिव्ह म्हणजे काय बघा, जर मला या ऑब्जेक्टला समजा या डस्टरला मला डिस्प्लेस करायचं, मला जर डस्टरला जर डिस्प्लेस करायचं असेल आता रेस्टमध्ये, म्हणजे त्याला मोशनमध्ये आणावं लागेल. मोशनमध्ये आणायला लागेल त्यासाठी मला या डस्टरवरती एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स अप्लाय करावा लागेल. बघा या हाताने मी एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स अप्लाय केला म्हणजे डस्टरचं काय झालेले मूवमेंट झाली. म्हणजेच आपल्याला तो जो काही फोर्स आपण ऍक्ट करतोय या ऑब्जेक्टला मोशनमध्ये आणण्यासाठी, त्या फोर्सचा स्टडी कशामध्ये करायचा आहे, डायनामिक्स मध्ये. फोर्स, स्टडी ऑफ फोर्स म्हणजे कायनेमॅटिक्स मध्ये आपण त्या क्वांटिटीजचा स्टडी करतो आणि त्या क्वांटिटी कशामुळे त्या ऑब्जेक्टवरती अप्लाय झाल्या यांचा स्टडी आपण कशामध्ये करतो, डायनामिक्स मध्ये. तर ही बेसिक कन्सेप्ट कळली तुम्हाला. म्हणजे आपल्या चॅप्टरच्या नावाप्रमाणे जे काही डायनामिक्स आहे त्या डायनामिक्स वर्डचा मीनिंग तुमच्या लक्षामध्ये आला असेल. याचं तुम्ही नोट डाऊन करा किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. याच्यामध्ये स्क्रीनशॉटमध्ये मग नंतर तुम्ही नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्या. आले तुमच्यामध्ये लक्षात. मेकॅनिक्सच्या 2 सब ब्रांच, स्टॅटिक्स अँड सेकंड कायनेटिक्स. स्टॅटिक्स इज द ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द ऑब्जेक्ट्स इन रेस्ट और इक्विलिब्रियम. कायनेटिक्स कोणत्या ऑब्जेक्ट्स बद्दल आपल्याला सांगतं, तर कायनेटिक्स मध्ये आपण जे काही ऑब्जेक्ट्स मोशन मध्ये असतात त्यांच्याबद्दल आपण कायनेटिक्स मध्ये स्टडी करतो. कायनेटिक्सचे अगेन 2 सब ब्रांचेस आहेत. दॅट इज फर्स्ट वन इज कायनेमॅटिक्स अँड सेकंड वन इज डायनामिक्स. कायनेमॅटिक्स मध्ये काय करतो आपण, तर जे काही ऑब्जेक्ट्सच्या प्रॉपर्टीज आहेत, क्वांटिटीज आहेत, जसे की डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी, ऍक्सेलरेशन यांचा स्टडी आपण कायनेमॅटिक्स मध्ये करतो. आणि त्या प्रॉपर्टीच्या मागचं रिझन, त्या प्रॉपर्टीज त्या ऑब्जेक्टला कशा आल्या, तर त्याचं जे काय रिझन आहे याचा स्टडी आपण काय कशामध्ये करतो, डायनामिक्स. आणि तो मेजरली कोणता कॉज असतो, तो कारण काय असतं रे. आता समजा मला या ऑब्जेक्टला मोशनमध्ये आणायचं आहे, तर मोशनमध्ये आणण्यासाठी काय कॉज असणार रे. मी याच्यावरती जर अनबॅलन्स फोर्स ऍक्ट केला तर हा ऑब्जेक्ट मोशनमध्ये येईल ऑब्विसली. म्हणजेच मी तो फोर्सचा त्या ठिकाणी त्या डायनामिक्समध्ये स्टडी करणार आहे. सगळ्यांच्या लक्षामध्ये आलंय. आता आपण सेकंड जो काय आपला जो बेसिक थिंग्स आहे, आता आपण पाहूया रिजिड बॉडी. सेकंड, आता हा झाला आपला फर्स्ट बेसिक मधला फर्स्ट पॉईंट.
आता सेकंड पॉइंट आपण डिस्कस करूया, दॅट इज रिजिड बॉडी. ठीक आहे, आता हे मी इरेज करतो. कशाबद्दल डिस्कस करायचं आपल्याला आता? रिजिड बॉडी. आता रिजिड बॉडी म्हणजे काय, याची काही डेफिनेशन वगैरे तुम्हाला विचारली जाणार नाही, फक्त तुम्हाला समजलं पाहिजे की रिजिड बॉडी म्हणजे काय असतं. ठीक आहे, आता रिजिड बॉडी समजण्यासाठी, रिजिड बॉडी म्हणजे एक कोणती पण एक सॉलिड बॉडी, त्याला आपण रिजिड बॉडी बोलतो. पण आता कोणती सॉलिड बॉडी कशी ओळखायची रिजिड आहे का? लक्षात घ्या. समजा या ठिकाणी एक क्यूब ड्रॉ करतो. क्यूब आहे, सॉलिड क्यूब आहे. आता या सॉलिड क्यूब मध्ये कोणतेही दोन पॉइंट, म्हणजे आता सॉलिड आहे म्हणजे त्याच्यामध्ये पार्टिकल्स असतात, त्यातले कोणतेही दोन पॉइंट जर मी सिलेक्ट केले, समजा हा पॉइंट नंबर ए, याला ए बोलू आणि याला बी बोलू, आणि ही लाईन आपण त्या दोघांना जॉईन केली आणि ही लाईन जॉईन केली. आता या क्यूब मध्ये, आता समजा या क्यूबला मी मोशन मध्ये आणलं, मोशन मध्ये आता समजा हा एक हॉरिझॉन्टल प्लॅटफॉर्म आहे आणि त्याच्यावरती हा क्यूब स्टेबल आहे. आता या क्यूबला मी अशी या साइडने असा फोर्स लावला, एक्सटर्नल आणलेला फोर्स, आणि याची मूवमेंट केली, याला मोशन मध्ये आणला. तर या क्यूबचं डिस्प्लेसमेंट समजा एवढं डिस्प्लेसमेंट झाली, एस डिस्प्लेसमेंट, या पोझिशन पासून ते तिथपर्यंत. म्हणजे आता हा क्यूब, हा सेम क्यूब इथं आलेला आहे, तोच क्यूब आहे. माझं ड्रॉइंग फोकस करा, चांगलं नाही समजून घ्या, पण कन्सेप्ट क्लिअरिटी एकदम परफेक्ट. आता हा क्यूब, या क्यूबचं डिस्प्लेसमेंट मी इथं गेलं. तर आता हे जे काही दोन पॉइंट्स आहेत, सेम पॉइंट्स, हे इथं पण असणार आहे ए बी. पण आता लक्षात घ्या, रिजिड बॉडी त्यालाच बोलतो आपण इफ. आता या इफ द डिस्टन्स बिटवीन दीज टू पॉइंट्स, एनी टू पॉइंट्स, यांच्यामध्ये जे काही डिस्टन्स आहे, याला समजा स्मॉल डी बोलू. आता या ठिकाणी हे जे काही डिस्टन्स होतं, जर या सॉलिड क्यूबच्या डिस्प्लेसमेंट नंतर सुद्धा हे जे काही दोन पॉइंट्स मधलं, त्याच दोन पॉइंट्स मधलं डिस्टन्स हे जर कॉन्स्टंट राहत असेल, कॉन्स्टंट म्हणजे इथं जर टी होतं, तर जर इथं पण टीच डिस्टन्स राहत असेल, तर आपण या बॉडीला रिजिड बॉडी बोलू शकतो. किंवा ही जी लाईन आहे, ही लाईन आता मी खाली ड्रॉ करतो इथं ए बी, आणि ही लाईन ही पण अशी ड्रॉ करतो. या एकमेकांना बघा पॅरलल आहेत, ही पण ह्या एकमेकांना कशा आहेत, पॅरलल. जर त्या दोन पॉइंट्स, ज्या दोन पॉइंट्स मध्ये द लाईन जॉइनिंग द टू पॉइंट्स, ही लाईन आणि ही लाईन एकमेकांना जर पॅरलल असतील, तर आपण बोलू शकतो ती बॉडी कशी आहे, त्या बॉडीला आपण काय बोलू शकतो, रिजिड बॉडी. पण आता या ठिकाणी मी या, आता मग रिजिड बॉडी मध्ये क्यूब घेतलं, तुम्ही कोणता पण शेप घेऊ शकता. समजा दगडाचा कोणता पण शेप असतो, समजा हा शेप, मग याच्यामध्ये समजा हे दोन पॉइंट घेतले, याचं मी डिस्प्लेसमेंट केलं, इकडे गेलं समजा. आता बघा, मग अशी मी हॉरिझॉन्टल एकदम स्ट्रेट डिस्प्लेसमेंट केलं होतं. आता मी काय करतो, याचं डिस्प्लेसमेंट असं होतं, असं मूव्हिंग होतं. तर मग ही बॉडी समजा इथं आली, आता हे दोन पॉइंट्स इथं आले होते, ए बी, आणि हा पहिला ए बी. आता बघा, डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स डी, हे आहे, हे पण डी आहे, रिमेन्स कॉन्स्टंट, बरोबर. आणि सेकंड काय होतं ना आपली, सेकंड आपण कसं ओळखायचं, रिजिड बॉडी आहे का, जर त्या दोन पॉइंट्सला जोडणारी जी लाईन आहे, त्या दोन्ही लाईन एकमेकांना पॅरलल असतील, तर ती बॉडी कशी असते, रिजिड. बघा, डिस्टन्स तर रिमेन्स कॉन्स्टंट राहिलेलं आहे. आता पॅरलल आहे, तो फक्त याचं प्रोजेक्शन आपण इथं घेऊ, ही ती लाईन आहे आणि या लाईनचं प्रोजेक्शन इथं घेऊ. आता रफ इरेज करतो ए बी. बघा बरं, या लाईन पॅरलल आहेत का? बऱ्याच जणांना वाटत असेल पॅरलल नाही आहे, पण मी म्हणतो पॅरललच आहेत अजून पण. बघा, पॅरलल म्हणजे काय, पॅरलल म्हणजे एका लाईनच असलं पाहिजे असं नाही. मी तर याचं पॅरलल
सिमिलरली इथंच आहे, म्हणजे या दोन्ही लाईन्स काय आहेत आता सुद्धा पॅरलल आहे, म्हणजे ही पण बॉडी काय झाली रिजिड बॉडी. आले तुमच्या लक्षामध्ये. सेकंड पॉइंट, रिजिड बॉडी कशाला बोलतो. आता नेचरमध्ये परफेक्टली रिजिड बॉडी अवेलेबल नसते, म्हणजे आपल्या निसर्गामध्ये परफेक्ट रिजिड बॉडी ही अवेलेबल नाही. पण आता आपण फिजिक्सच्या स्टडीसाठी आपण कन्सिडर करून चालतो की परफेक्टली जी काही समजा बॉडी कन्सिडर करतो ती परफेक्टली रिजिड बॉडी हे आपण काय करतो कन्सिडर करतो. हे लक्षात ठेवा. नेचरमध्ये परफेक्टली रिजिड बॉडी सापडत नाही. आले तुमच्या लक्षामध्ये. रिजिड बॉडी ह्या दोन पॉईंट्स मधलं डिस्टन्स कॉन्स्टंट राहिलं पाहिजे, आणि त्या दोन पॉईंटला जोडणाऱ्या जे काय लाईन आहे बिफोर डिस्प्लेसमेंट आणि आफ्टर डिस्प्लेसमेंट त्या दोन्ही लाईन ज्या काय मिळतात त्या काय पाहिजेत आपल्याला एकमेकांना पॅरलल, तरच आपण त्या बॉडीला काय बोलतो रिजिड बॉडी. हे आले तुमच्या लक्षामध्ये. आता आपण चॅप्टरच्या थोडंसं अजून जवळ जायचा प्रयत्न करू. नेक्स्ट जो काय आपला थर्ड बेसिक पॉईंट आहे त्याच्यामध्ये आपण पाहणार आहे टाइप्स ऑफ मोशन. ठीक आहे. मग आता हे सगळ्यांना कळलंय रिजिड बॉडी काय असतं. मग आता टाइप्स ऑफ मोशन कडे जाऊ. थर्ड पॉइंट बेसिक लेक्चरला. थर्ड पॉइंट बेसिक लेक्चरचा टाइप्स ऑफ मोशन. बघा, देयर आर सो मेनी टाइप्स ऑफ मोशन. मोशनचे खूप सारे प्रकार पडतात, पण आपल्या सिलेबस मध्ये जे काही प्रकार आहेत ते आता आपण इथं डिस्कस करूया. पहिला मोशनचा टाइप that is circular motion. Circular motion शॉर्ट फॉर्म मध्ये आता त्याला आपण इथून पुढे सीएम म्हणू. सीएम म्हणजे नॉट अ चीफ मिनिस्टर, इट इज अ सर्क्युलर मोशन. ठीक आहे. सेकंड, रोटेशनल मोशन. रोटेशनल मोशन याला शॉर्ट फॉर्म मध्ये आपण बोलूया आरएम. थर्ड, ट्रान्सलेशनल मोशन. ऍक्च्युअली ट्रान्सलेशनल मोशन मी पहिल्यांदा लिहायला पाहिजे होती, पण ठीक आहे. थर्डला आपण कन्सिडर करू. ट्रान्सलेशन मोशन टीएम. आणि फोर्थ, रोलिंग मोशन. किंवा यालाच बोललं जातं कॉम्बिनेशन ऑफ रोटेशनल मोशन अँड ट्रान्सलेशनल मोशन. आता एवढं लिहू शकत नाही, त्यामुळे याला आपण काय बोलू. आता हे पण आरएमच होईल, त्यामुळे आपण याला रोलिंग मोशन बोलू. ठीक आहे. चार प्रकारच्या मोशन मी सांगितलं तुम्हाला. फर्स्ट, सर्क्युलर मोशन सीएम. सेकंड, रोटेशनल मोशन आरएम. थर्ड, ट्रान्सलेशनल मोशन टीएम. आणि फोर्थ, रोलिंग मोशन. त्यातली आता सगळ्यात सिंपल जी काय मोशन असते ती ट्रान्सलेशनल मोशन. तशा चारी पण सिंपलच आहे, पण जी बेसिकली शिकवली जाते, जी आजपर्यंत तुम्ही शिकलाय ती असते ट्रान्सलेशनल मोशन. ऍक्च्युली आपण 11th मध्ये सर्क्युलर मोशन पण पाहिली, रोटेशनल मोशन पण पाहिली, त्याचे एक्झाम्पल पण तुम्हाला माहिती आहे. आता फक्त आपण त्याला परत एकदा रिवाइज करू. ठीक आहे. मग आता स्टार्टिंगला मी तुम्हाला ट्रान्सलेशनल मोशन म्हणजे काय हे सांगतो. समजा एक ऑब्जेक्ट आहे, समजा हा एक ऑब्जेक्ट आहे, या ठिकाणी प्लेस आहे ऑब्जेक्ट. या ऑब्जेक्टचे ते दोन पॉइंट जे रिजिड बॉडी आहे कन्सिडर करू, ते दोन पॉइंट त्यांना जोडणारी ही लाईन. आता या ऑब्जेक्टचं मला डिस्प्लेसमेंट करायचं. डिस्प्लेसमेंट करायचं म्हणजे मला या ऑब्जेक्टला ऑब्वियसली मोशन मध्ये आणावं लागतं. मोशन मध्ये आणण्यासाठी मी काय करतो, याला
डिस्प्लेसमेंट पाहिजे. मग मी राईट साईडला फोर्सची डायरेक्शन अप्लाय केला मी. तर आता या बॉडीचं किंवा या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट समजा s डिस्प्लेसमेंट झाली. एवढा डिस्टन्स काय s डिस्प्लेसमेंट झालं आणि हा ऑब्जेक्ट इथं आला. ठीक आहे. मग आता इकडे लक्ष द्या. ट्रान्सलेशनल मोशन मध्ये काय होतं, हे दोन पॉइंट ऑब्जेक्ट केला असा लिनियर डिस्प्लेस झालाय. लिनियर डिस्प्लेसमेंट झाल्यामुळे बघा ऑब्जेक्ट इथून अशा पद्धतीने जाऊन तिथं स्टेबल झाला. त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं सर्क्युलर मोशन होतं का, म्हणजे सर्क्युलर ट्रॅजेक्टरी आहे का, त्याची सर्क्युलर पाथ आहे का, नाही. तो बघा दिसतंय आपल्याला लॉंगिट्युडिनल तो मूव्ह झाला. लिनियरली तो काय होतोय, त्याची मूवमेंट होती. म्हणजे याच मोशनला आपण काय बोलतो, ट्रान्सलेशनल मोशन. समजलंय तुम्हाला ट्रान्सलेशनल मोशन? परत एकदा सांगतो, जर ऑब्जेक्टचं मूवमेंट किंवा बॉडीचं मूवमेंट जर लिनियरली होत असेल किंवा अलॉंग दी लेंथ होत असेल तर त्या मोशनला बोलतो आपण ट्रान्सलेशनल मोशन. आले लक्षामध्ये? आता सेकंड मोशन विच इज इम्पॉर्टंट फॉर अस, सर्क्युलर मोशन स्टार्ट करूया. सर्क्युलर मोशन म्हणजे काय, रोटेशनल मोशन म्हणजे काय. आता बघा बऱ्याचदा सर्क्युलर मोशन मध्ये आणि रोटेशनल मोशन मध्ये मुलांचं कन्फ्युजन होत असतं. आता कन्फ्युजन काय होतं, कारण की सर्कल म्हणजे गोल गोल फिरायचं, रोटेशनल म्हणजे पण गोल गोलच फिरायचं. याच्यामुळे कन्फ्युजन होतं की सर्क्युलर मोशन म्हणजे काय, रोटेशनल मोशन म्हणजे काय. ज्यावेळेस मी स्टडी करत होतो, ज्यावेळेस इंजिनिअरिंगच्या स्टडीमध्ये होतो, त्यावेळेस माझं पण कन्फ्युजन व्हायचं, सर्क्युलर मोशन म्हणजे काय, रोटेशनल मोशन म्हणजे काय. कारण की दोन्ही पण गोल गोलच फिरायचं इथं. त्याच्यानंतर जो काय आता डिफरन्स आहे तो मी आता डिफरन्स तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगणार आहे. याच्यानंतर तुमचं कधीच कन्फ्युजन होणार नाही की सर्क्युलर मोशन म्हणजे काय, रोटेशनल मोशन म्हणजे काय. त्याच्या अगोदर ट्रान्सलेशन मोशन कळले सगळ्यांना? ठीक आहे. आता आपण स्टार्ट करूया सर्क्युलर मोशन. आता इकडे लक्ष द्या. ट्रान्सलेशन मोशन मध्ये अजून एक पॉईंट लक्षात ठेवायचा. आता हे जे काही दोन पॉईंट्स आहेत रिजिड बॉडीचे, मग अशी आपण रिजिड बॉडी एक्सप्लेन करताना सांगितले ए बी. ट्रान्सलेशन मोशन मध्ये हे दोन पॉईंट्स ट्रान्सलेशन मोशन आहे का नाही हे कसं ओळखायचं. जर तुम्हाला आयडेंटिफाय करायला सांगितलं की ही मोशन ट्रान्सलेशनल आहे का नाही, तर हे दोन पॉईंट्स पाहिजे. बॉडी डिस्प्ले झाल्यानंतर हे दोन पॉईंट समजा इथे इथे दोन पॉईंट्स ए बी चेक करायचे. दोन पॉईंट्स एकमेकांना पॅरलल आहेत का, या दोन लाईन्स एकमेकांना पॅरलल आहेत का नाही हे चेक करायचं. आणि जर ते या दोन लाईन्स पॅरलल असतील तर त्या मोशनला म्हणायचं ट्रान्सलेशनल मोशन. आता बघा या लाईनचं प्रोजेक्शन खाली घेतो, या लाईनचं प्रोजेक्शन खाली घेतो. बघा या दोन लाईन्स एकमेकांना पॅरलल आहेत म्हणजे हे मोशन कसे, ट्रान्सलेशनल मोशन. सपोज ऑब्जेक्ट असा आहे, समजा ऑब्जेक्ट या पाथने फॉलो, ऑब्जेक्टने ही पाथ फॉलो केली डिस्प्लेसमेंट करताना. ऑब्जेक्ट आला इथं असं. आता हे दोन पॉईंट्स, ते दोन पॉईंट्स किती लाईन बघा. ऑब्जेक्ट सरळ स्ट्रेट मग अशी मूवमेंट होत होता, आता कर्व मूवमेंट आहे ऑब्जेक्ट. किती लाईन, हे दोन पॉईंट्स बघा. याचं प्रोजेक्शन इथे घेतलं, याचं प्रोजेक्शन इथे घेतलं, दोन पॅरलल आहेत काय, ऑब्वियसली आहे. म्हणजे ही पण मोशन कशी, ट्रान्सलेशनल. म्हणजे ट्रान्सलेशन मोशन ओळखण्यासाठी काय करायचं, ते बॉडी रिजिड बॉडीमधले कोणतेही दोन पॉईंट्स द्यायचे, ते जॉईन करायचे आणि त्यांचं डिस्प्लेसमेंट झाल्यानंतर त्याच तीच जी लाईन आहे हे जर एकमेकांना जर पॅरलल असतील तर आपण त्या मोशनला काय बोलायचं, ट्रान्सलेशन मोशन. आले सगळ्यांच्या लक्षामध्ये? आता आपण स्टार्ट करूया सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन मी तुम्हाला सोबतच एक्सप्लेन करणार आहे. त्यांच्यामधला डिफरन्स काय असतो लक्षात.
CM म्हणजे सर्क्युलर मोशन, नॉट चीफ मिनिस्टर. आणि इथं रोटेशनल मोशन आहे. आता सर्क्युलर मोशन म्हणजे काय? समजा एक ऑब्जेक्ट आहे. सर्क्युलर मोशन म्हणजे समजा इथे एक ऑब्जेक्ट आहे आणि ह्याला मी दोऱ्याने बांधून ठेवतो. समजा हा दोरा इथं आपण पकडला आणि याला असं फिरवायला लागलो. आता हा गोल गोल फिरतोय, बरोबर? हा गोल फिरतोय. समजा हे मास आहे, याचा एक मास m आहे. या सर्क्युलर सर्कमफरन्स वरती हा मास mचा ऑब्जेक्ट फिरतोय आणि याचा सेंटर c आहे. या मोशनला आपण सर्क्युलर मोशन म्हणायचं नाही. का नाही म्हणायचं बघा, ही रोटेशनल मोशन आहे. आता याला कधी बोलायचं सर्क्युलर मोशन? आता याच पिक्चरला, याच डायग्रामला मी सर्क्युलर मोशन मध्ये कन्वर्ट करतो. त्याच्या अगोदर सर्क्युलर मोशन म्हणजे काय एकदम बेसिक सांगतो. सर्क्युलर मोशनचं एक एक्झाम्पल देतो. ही आपली अर्थ आहे आणि अर्थच्या अराउंड काय फिरतं रे? आपण फिरतो ना, हा चंद्र फिरतो. तर अर्थच्या अराउंड जो काय मून फिरत असतो, त्या मूनचे जे मोशन असते अराउंड दी अर्थ, त्या मूनच्या मोशनला बोलतो आपण सर्क्युलर मोशन. आणि जी अर्थ आहे, अर्थ ही स्वतःभोवती पण फिरते म्हणजे रिव्हॉल्व होते. स्वतःच्या ओन ॲक्सिसच्या अराउंड ती काय अर्थ काय होत असते? रिव्हॉल्व होते. तर त्या अर्थच्या मोशनला बोलतो आपण रोटेशनल मोशन. म्हणजे जर आता समजा हा बोर्ड आहे आणि इथं आपण देवाला प्रदक्षिणा घालतो, बरोबर? देवाला मंदिरामध्ये गेल्यानंतर मंदिराला प्रदक्षिणा करतो. प्रदक्षिणा अशा पद्धतीने करतो म्हणजे कोणाभोवती प्रदक्षिणा करतो रे आपण? देवाभोवती. कोणी अशा प्रदक्षिणा करतं, स्वतःभोवती फिरता फिरता देवाभोवती फिरायचं, बरोबर? मग आता त्याला म्हणायचं जो स्वतःभोवती फिरतोय, म्हणजे समजा हा माझ्या इथून एक ॲक्सिस आहे आणि मी जर असं फिरत असतो, तर या मोशनला बोलायचं रोटेशनल मोशन. कारण की मी माझ्या स्वतःभोवतीच फिरतोय आणि एका ॲक्सिसच्या अराउंड फिरतोय, रिव्हॉल्व्स अराउंड इट्स ओन ॲक्सिस. त्या मोशनला बोलतो आपण रोटेशनल मोशन. पण सर्क्युलर मोशन काय रे? मंदिरातल्या देवाभोवती फिरायचं. आणि आपण ती जी काय आपली मोशन असणार आहे त्याला काय बोलतो आपण? सर्क्युलर मोशन. देव इज ॲट द सेंटर आणि वी इज ऑन अ सर्कमफरन्स. ठीक आहे? मग आता सर्क्युलर मोशन, रोटेशनल मोशनचा डिफरन्स तुमच्या लक्षात आलेला आहे. मग आता आपण ही डायग्राम इरेज करू आणि त्याच्या जागेवरती प्रॉपर जी काय ॲक्युरेट डायग्राम ती ड्रॉ करू. मग ती डायग्राम कोणती असणार आहे? समजा इथे एक ऑब्जेक्ट आहे, समजा हा देव आपला मंदिरातला आणि इथं आपण जर याला अशा पद्धतीने रिव्हॉल्व करत असू, समजा ही आपली पोझिशन नंबर 1, समजा पोझिशन नंबर 2 इथं असेल, हाच ऑब्जेक्ट हा एक नंबरचा पण आफ्टर टाइम t यानी पोझिशन 2 गेन केली, आफ्टर टाइम t1 यानी परत पोझिशन काय केलं 1 गेन केली. आणि याचं अशा पद्धतीने याची प्रदक्षिणा चालूच असतात, याची मोशन चालूच असते. त्यामुळे सर्क्युलर मोशन इज ऑलवेज पिरियडिक. पिरियडिक म्हणजे काय? इट रिपीट इटसेल्फ. ती मोशन स्वतःला रिपीट करते, त्याला बोलतो आपण पिरियडिक इन टाइम. ठीक आहे? मग सर्क्युलर मोशन कळले. आता रोटेशनल मोशन. रोटेशनल मोशन म्हणजे काय? मग अशी जी डायग्राम काढली, समजा हा ऑब्जेक्ट आहे, हा मास चा ऑब्जेक्ट आहे आणि हा याच्या ओन ॲक्सिस भोवती, हा समजा ॲक्सिस आहे, या ॲक्सिस भोवती अशा पद्धतीने हा रिव्हॉल्व. कळले? रोटेशनल मोशन, सर्क्युलर मोशन. आता सर्क्युलर मोशनचे काहीतरी कॅरेक्टरिस्टिक्स असतात. सर्क्युलर मोशनचे कॅरेक्टरिस्टिक्स, इट ऑलवेज पहिल्यांदा डेफिनेशन घेऊ. सर्क्युलर मोशन when object revolves around another object or body, another object or body, then the motion is called
सर्क्युलर मोशन CM. And आता रोटेशनल मोशनची डेफिनेशन काय? when object rotates आणि रिव्हॉल्व नाही. सर्क्युलर मोशन मध्ये रिव्हॉल्व आणि रोटेशनल मोशन मध्ये रोटेट्स. when object rotates about its own axis, then the motion is called rotational motion. या डेफिनेशन तुम्हाला बुक मध्ये सुद्धा मिळून जाते. या झाल्या दोन सर्क्युलर मोशनचे आणि रोटेशनल मोशनच्या डेफिनेशन. आता या डेफिनेशन तुम्हाला 12th मध्ये विचारल्या जाणार नाही, इतक्या बेसिक थिंग्स विचारल्या जात नाही. फक्त तुमच्या लक्षात आलं पाहिजे सर्क्युलर मोशन काय आणि रोटेशनल मोशन काय. कन्फ्यूज व्हायचं नाही. ठीक आहे. आता या सर्क्युलर मोशनचे दोन कॅरेक्टरिस्टिक्स. There are two characteristics of circular motion. First, याचे दोन characteristics. त्याचं पहिलं characteristics, it is always an accelerated motion. It is always an accelerated. It is always an accelerated motion. Acceleration होत असतं. सर्क्युलर मोशन जी काय ती नेहमी काय असते? ऍक्सेलरेटेड मोशन असते. आता याचं डिस्कशन आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये करणार आहे. का ती ऍक्सेलरेटेड असते ते तुम्हाला नेक्स्ट लेक्चर मध्ये मी समजून सांगणार आहे. सेकंड, इट इज ऑलवेज पिरियडिक. इट इज ऑलवेज, आत्ताच सांगितलं मी, इट इज ऑलवेज पिरियडिक मोशन. हे दोन कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवायचे सर्क्युलर मोशन. पिरियडिक म्हणजे काय? मोशन ती स्वतःला काय करते? रिपीट करते. म्हणजेच ऑब्जेक्ट एक सर्कल समजा एक त्याचा रिव्हॉल्यूशन झालं, एक रिव्हॉल्यूशन जर त्याचं झालं तर तो अगेन सारखे रिपीट करणार त्याच रिव्हॉल्यूशन मोशन. त्याला बोलतो आपण पिरियडिक. म्हणजे मोशन रिपीट्स इटसेल्फ आफ्टर सम टाइम. इट्स कॉल्ड एज अ पिरियडिक मोशन. कळलं? हे दोन कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. त्यांच्याबद्दल आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार आहे डीप मध्ये. आत्ताच आपलं हे बेसिक लेक्चर. ठीक आहे. आता लक्ष द्या, सर्क्युलर मोशन झालं, रोटेशनल मोशन झालं. आता आपल्याला पाहिजे रोलिंग मोशन. ठीक आहे. आता पाहूया रोलिंग मोशन. आता ही जी काय रोलिंग मोशन आहे, इट इज द कॉम्बिनेशन ऑफ ट्रान्सलेशनल मोशन अँड रोटेशनल मोशन. रोटेशनल मोशनचं कॉम्बिनेशन आणि रोटेशनल आणि ट्रान्सलेशन मोशनचं कॉम्बिनेशन म्हणजे काय असतं? रोलिंग मोशन. आता कशा पद्धतीचे असते रोलिंग मोशन बघा. सायकल चालवली सगळ्यांनी चालवली असेल किंवा गाडी चालवत असते. रोलिंग मोशन. किंवा जो काय रोड रोलर रस्त्याच्या कामामध्ये जो रोड रोलर असतो त्याचं व्हील चेक करायचं. व्हील, त्याचं जे पुढचं व्हील असतं ना मोठं, त्या व्हीलची जी काय मोशन असते त्याला बोललं जातं रोलिंग मोशन. समजा आपण इथं सायकलचं व्हील कन्सिडर करू की व्हील स्पोक्स. आता समजा तिथे एक मास एम आहे. आता या स्पोक्सच्या इथे काहीतरी मास एम असतंच. समजा हे मास आहे, एकच मास कन्सिडर करूया. हे मास एम. आता हे चाकाचं गोल फिरतंय. गोल फिरतंय म्हणजे हा त्याचा झाला ऍक्सिस. बघा मी ही जी काय डायरेक्शन सांगतोय, इनसाइड दी बोर्ड आणि आउटसाइड दी बोर्ड, हा तो या व्हीलचा काय ऍक्सिस आहे. म्हणजे आता हे व्हील ज्यावेळेस आता फिरणार त्यावेळेस ते स्वतःच्या ऍक्सिस भोवती पण फिरतंय. ऍक्सिस भोवती फिरतंय म्हणजे ती मोशन कोणती झाली? रोटेशनल मोशन. आणि ती रोटेशनल मोशन आहे. आणि आता ट्रान्सलेशन मोशन कशी आहे? समजा हे जे दोन पॉईंट, आता ही मोशन होताना समजा ह्याची हिता आला, हे जे व्हील आहे हिता, त्यावेळेस हा मासची पोझिशन चेंज होऊन इथं आली. हे झालं आता ते मास पहिल्यांदा इथं होतं, आता ते वरती गेलं, इथं आलं पाहिजे. ठीक आहे. इथं आल्यानंतर अगेन हे दोन पॉईंट्स
ही लाईन प्रोजेक्शन घेतल्यानंतर ही पॅरलल आहे, म्हणजे या ठिकाणी या व्हीलचं काय होत आहे, ट्रान्सलेशन मोशन पण होत आहे. ट्रान्सलेशन मोशन मध्ये ऑब्विसली या ऑब्जेक्टचं काय होत असतं, डिस्प्लेसमेंट होत असतं. रोटेशनल मोशन कशी झाली, हे व्हील त्याच्या ऍक्सिस भोवती फिरतंय प्लस त्याचं डिस्प्लेसमेंट पण होतंय, म्हणजे या ठिकाणी कोणती मोशन झाली, रोटेशनल मोशन ॲज वेल ॲज ट्रान्सलेशन मोशन. म्हणजे याला कॉम्बिनेशन मध्येच आपण काय बोलतो, रोलिंग मोशन. ही एक मोशन आहे. अशा पद्धतीने आपण आपल्याला जे सिलेबसमध्ये मोशनचे टाईप्स आहेत, म्हणजे जे आता आपल्याला अजून डीपमध्ये शिकायचे, एकदम सिंपल चॅप्टर आहे, मॉडरेट लेवलची डिफिकल्टी आहे, पण ज्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला जसं समजत जाईल तसं एकदा समजल्यानंतर तुम्हाला हा चॅप्टर एकदम इझी वाटेल. ठीक आहे. मोशनचे टाईप्स पाहिले आपण. फर्स्ट ट्रान्सलेशन मोशन, सेकंड सर्क्युलर मोशन, रोटेशनल मोशन, आणि फोर्थ वन इज रोलिंग मोशन. आता लास्ट आपला जो काय टॉपिक आहे, पॉइंट आहे बेसिकचा, दॅट इज मुवमेंट ऑफ इनर्शिया. व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. शक्यतो मुलांनी हे शिकलेलं आहे, तुम्ही हे शिकलेलं आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया. एक्स स्टँडर्डमध्ये, टाइम स्टँडर्डमध्ये भरपूर वेळा शिकलाय मुवमेंट ऑफ इनर्शिया. पण बऱ्याच मुलांना मुवमेंट ऑफ इनर्शिया हा शब्द आला की काय होतं, त्यांना लक्षातच येत नाही मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय, ऍक्च्युली काय असतं मुवमेंट ऑफ इनर्शिया. तर मी तुम्हाला समजून सांगतो मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय. तर मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे समजा हा एक ऑब्जेक्ट आहे, डस्टर आहे, आणि याला मी इथं प्लेस केला हातामध्ये. आता मला याला इथून मूव, आता ह्याच्याकडे काहीतरी मास आहे, बरोबर, ह्याच्याकडे काहीतरी मास आहे, या डस्टरकडे किंवा ऑब्जेक्टकडे त्याचं स्वतःचं काहीतरी मास आहे, आणि मला याला मोशनमध्ये आणायचं, किंवा याला आत्ता सध्या रेस्ट कंडिशनला आहे, आता त्याला मला मोशनमध्ये आणायचं. तर मी याला अनबॅलन्स फोर्स लावणार, एक्सटर्नल फोर्स अप्लाय करून याला मोशनमध्ये आणणार. आता हे झालं डस्टरचं. मला किती फोर्स अप्लाय करावा लागणार आहे, आता हा डस्टर छोटा ऑब्जेक्ट आहे, त्याच्यामुळे याला मला कमी फोर्स अप्लाय केला तरी डस्टरचे काय होते रे, मुवमेंट होते. पण आता लक्षात घ्या, एक भला मोठा दगड घ्या, खूप मोठा दगड आहे किंवा कोणताही ऑब्जेक्ट घ्या जो मोठा आहे, आता त्याचं डिस्प्लेसमेंट करायचं आहे मला, त्याला मोशनमध्ये आणायचं, तो आता रेस्टमध्ये. आता त्याला जर हलवायचं म्हणजे मला फोर्स पण जास्त लागणार आहे, कदाचित तो माझ्या एकट्याच्याने हलू शकत नाही, मला अजून जास्त मॅनपॉवर बोलवायला लागेल किंवा एखादी मशीन बोलवायला लागेल जी त्याच्यावरती तेवढा फोर्स अप्लाय करेल. मग असं काय होतं रे, तर म्हणजे तो दगड किंवा तो ऑब्जेक्ट हा त्या मोशनमध्ये येण्यासाठी ऑपोज करतोय. मुवमेंट ऑफ इनर्शिया, मुवमेंट ऑफ इनर्शियाला मराठीत बोललं जातं जडत्व. मुवमेंट ऑफ इनर्शिया त्याला डिनोट केलं जातं कॅपिटल आय फिजिक्स मध्ये, आणि त्याला मराठीत बोललं जातं जडत्व. आता हे जडत्व म्हणजे काय, मला मराठीतल्या शब्दावरून लक्षात येते. जडत्व स्वतःच्या मासमुळे जे जडत्व निर्माण करतो. तो दगड कशामुळे जड हे होता रे, हलत नव्हता किंवा जास्त त्याला फोर्स लावायला लागत होता, कारण की तो स्वतःच्या मासमुळे रेस्टमध्येच राहायचा प्रयत्न करतो. त्याला असं वाटतंय की मला मोशनमध्ये यायचं नाही, मला असंच आरामशीर थांबायचं. पण आपण काय करतो, त्याच्यापेक्षा जास्त फोर्स अप्लाय करून त्याला मोशनमध्ये आणतो. म्हणजेच हे झालं. आता हे झालं त्यालाच बोलतो आपण मुवमेंट ऑफ इनर्शिया. पण आता हे झालं रेस्टमधल्या ऑब्जेक्टसाठी. रेस्टमधल्या ऑब्जेक्टसाठी मुवमेंट ऑफ इनर्शिया. आता जे मोशनमधले ऑब्जेक्ट्स आहेत, म्हणजेच मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणजेच काय, एव्हरी ऑब्जेक्ट्स ऑपोज टू चेंज इट्स स्टेट. म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्ट हा त्याची स्वतःची स्टेट, आता जी स्टेट आहे ती चेंज करण्यासाठी तो ऑपोज करतो. समजा आता मी समजा एकदम आरामात एसीत बसलोय आणि मला कोणतरी आलं आणि मला म्हणले सर चला जरा ऊन लागते तिकडे जरा बसू, मी जाईल का, कारण मी निवांत एसी मध्ये बसलोय. म्हणजे मी माझी स्टेट चेंज करण्यासाठी काय करतोय, ऑपोज करतोय. यालाच म्हणायचं माय मुवमेंट ऑफ इनर्शिया. हा, मग तो काय करणार, तो अजून 2-3 लोक घेऊन येणार आणि मला उचलून उन्हात नेणार. म्हणजे मला फोर्स लावून त्यांनी काय केलं, उन्हामध्ये नेऊन ठेवलं. म्हणजे माझी स्टेट त्यांनी काय केली, फोर्सफुली मला माझी स्टेट त्यांनी, आरामदायक स्टेटचं त्यांनी काय केलं, माझी स्टेट चेंज करून टाकली.
यालाच बोलतो आपण मुवमेंट ऑफ इनर्शिया. आणि मुवमेंट ऑफ इनर्शिया ही जितकं ऑब्जेक्टचं जितकं जास्त मास तितकीच जास्त त्याचं जडत्व किंवा तितकंच जास्त त्याची मुवमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे ऑलवेज एक गोष्ट लक्षात ठेवा, ऑब्जेक्टचं मास जितकं जास्त इन्क्रीजिंग आहे, एरो म्हणजे इन्क्रीजिंग, जितकं जास्त मास तितकंच जास्त मुवमेंट ऑफ इनर्शिया, म्हणजे त्याचं जडत्व तितकंच जास्त, त्याला फोर्स तेवढाच जास्त लावायला लागतो. बरोबर. आता लिनियर मोशन मध्ये, लिनियर म्हणजे ज्या लॉंगिट्युडिनल मोशन असतात त्याच्यामध्ये हे अप्लाय होतं. पण आता जर आपण सर्क्युलर मोशनच्या केसमध्ये बघू, सर्क्युलर मोशन किंवा रोटेशनल मोशन, समजा रोटेशनल मोशन, समजा हे जे मास एक कन्सिडर करा की एक दोरा आहे, त्याच्या पुढे दगड गोफर माहिती ना, त्याच्या पुढे दगड आणि इथे एक दोरा, आणि तो मी असं फिरवतो. आता या मोशन मध्ये ही झाली ती रेडियस, हा तो दगड आणि इथं मी पकडले, ही झाली ती रेडियस. आता ऑलवेज रिमेंबर, जोपर्यंत आता समजा याचं मास जर जास्त असेल या दगडाचं तर मला फिरवायला त्रास होणार आहे, कारण मास जास्त आहे, मुवमेंट ऑफ इनर्शिया पण काय जास्त. पण सर्क्युलर मोशन मध्ये अजून एक पॅरामीटर आहे जो याच्या मुवमेंट ऑफ इनर्शियावरती इफेक्ट करतो. तो पॅरामीटर कोणता? तर तो पॅरामीटर म्हणजे रेडियस, त्याची रेडियस. जर आता हा दोरा एवढा होता, आता दोरा मी जर वाढवला, म्हणजे एवढी रेडियस केली इथं दगड बांधला तेवढ्याच मास, तर आता मला याच्यापेक्षा अजून जड जाणार, म्हणजे जास्त फोर्स लावायला लागणार तो दोरा फिरवायचा. बघा तुम्ही घरी एक्सपेरिमेंट ट्राय करून बघा, एक छोटासा दोरा घ्या एवढा, त्याला पुढे काहीतरी बांधा मास आणि तो असं फिरवा. बऱ्याच वेळा आपण फिरवत असतो, काही ना काही फिरवतो. आता तेच हे जितकं इझी जातं, समजा तो त्या दोऱ्याची लेंथ वाढवा, म्हणजे त्याची रेडियस वाढवा, आता दगड बांधा, आता आपल्याला असं फिरवायला लागणार त्याला. म्हणजे आपल्याला काय होतं रे, फोर्स जास्त लावायला लागतोय, म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया काय झालाय, वाढलाय. म्हणून लक्षात ठेवा, मुवमेंट ऑफ इनर्शिया जर रेडियस जर वाढली तरी सुद्धा मुवमेंट ऑफ इनर्शिया काय होतो, वाढतो. याचाच अर्थ I is moment of inertia is directly proportional to the mass and also I is directly proportional to the radius. हे दोन लक्षात ठेवायचे. आले लक्षात? आता बहुतेक मी मोमेंट ऑफ इनर्शिया रेस्ट मधलं सांगितलं आणि मोशन मधलं सांगता राहून गेलो. समजा एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये, समजा एक सायकल आहे, समजा एखादी बाईक आहे, त्याला जर मला आता तो कोणत्या स्टेट मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे तो स्टेट बदलायला वापस करतो. तो आता समजा सायकल आहे, सायकलवर एक जण येतोय तुमचा मित्र आणि तो मोशन मध्ये, म्हणजे मोशनच्या स्टेट मध्ये, आता त्याला तुम्हाला स्टेट चेंज करायची, म्हणजे त्याला रेस्ट मध्ये आणायचं, म्हणजे त्याला थांबवायचं तुम्हाला. तर थांबवण्यासाठी काय करता रे तुम्ही, जाऊन त्याचा हँडल जर पकडला तुम्ही, तर बघा तो त्याची स्टेट चेंज करण्यासाठी वापस कसा करतो, तुम्ही थोडंसं पाठीमागं सरकणार, कारण की त्याच्या मोशन आहे. यालाच म्हणायचं स्टेट चेंज करण्यासाठी वापस. आले तुमच्या लक्षात? यालाच म्हणायचं मुवमेंट ऑफ इनर्शिया इन अ स्टेट ऑफ मोशन अँड मुवमेंट ऑफ इनर्शिया इन अ स्टेट ऑफ रेस्ट. हे ऑलरेडी तुम्ही याचा स्टडी केलेला आहे. आता आपण बेसिक बऱ्यापैकी आपण जे काय पाठीमागच्या स्टँडर्ड्समध्ये शिकलोय ते आपण या लेक्चरमध्ये कव्हर केलेलं आहे. आता फक्त आपण जो काय आपला रोटेशनल डायनामिक्स आहे, आता आपल्याला रोटेशनल मोशनचं पण मिनिंग कळालेलं आहे आणि डायनामिक्सचं सुद्धा कळालेलं आहे. त्यामुळे आता इथून पुढचा जो काही चॅप्टर आहे तो आपल्याला इझिली समजत जाईल आणि त्याच पद्धतीने आपण हळूहळू पुढे जातो. आले तुमच्या सगळ्यांच्या लक्षामध्ये? सगळ्यांनी व्हिडिओ लेक्चर हे व्यवस्थित पहा आणि काही जर डाऊट असेल तर कमेंटमध्ये किंवा मला व्हॉट्सअपला मेसेज करा. ठीक आहे? थँक्यू सो मच.